तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय निसरे फाट्यावर स्थित असलेल्या पाटील वडेवाला यांच्या इथं। त्यांच्या इथं भेटणार डिलिशियस फूड आहे ना ते ट्राय करण्यासाठी। आणि हो, यांच्या इथं आल्यानंतर आता त्यांच्या इथं भेटणार जे डिलिशियस फूड आहे ना ते टेस्ट साठी कसं आहे हे आज आपण बघायला जाणार आहे। चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता यांच्या इथं भेटणार जे डिलिशियस आणि झणझणीत फूड आहे ना ते कसं आहे ते बघूया। नमस्कार दादा। नमस्कार। आपल्या हॉटेलला काय स्पेशल भेटतंय असं नाश्त्यासाठी? आपल्या हॉटेलला वडापाव आहे, भजी आहेत, कांदा भजी आहेत, मिसळ आहे, वडा सांबार आहे। ओके ओके, म्हणजे आपल्या इथं बऱ्यापैकी नाश्त्यासाठी वेगवेगळं फूड अवेलेबल आहे। होय। हा, त्यामध्ये असं एखादी स्पेशल डिश आहे का की तुम्ही कस्टमरला सांगाल की आमच्या इथे येऊन ती टेस्ट करा, कारण की त्याची टेस्ट स्पेशल आपल्याकडे कांदा भजी आहेत, बटाटे भजी आत्ताच काढलेत बघा, आणि वडापाव आता गरम गरम आहेत। आपण काढा वडापाव पण आपला स्पेशल आहे। आपल्याकडे जे काही पदार्थ बनतात ते आपण उत्तम प्रकारे बनवून देतो, कारण शुद्ध तेलात किंवा शुद्ध उत्तम दर्जाचे सर्व स्वच्छ आणि नीटनेटके पदार्थ आपण सर्वांना देतो। तर कसं आहे मंडळी, झणझणीत आणि टेस्टी फूड कुठं ना कुठं ट्राय करायची सवय आपल्याला कंटिन्यू लागलेलीच। आणि आता आपण निसरे फाट्यावर स्थित असलेल्या हॉटेल पाटील वडेवाला यांच्या इथं तर आलो। आणि हो, त्यांच्या इथं आल्यानंतर सगळ्यात आधी त्यांचा जो अँबियन्स आहे ना तो बघून काढला। अँबियन्स करत मस्त होता, त्याचबरोबर त्यांच्या इथली जी बैठक व्यवस्था आहे ना ती पण एकदम भारी आहे। म्हणजे असं नाही की तुम्ही एक जण या नाही तर 10 जण या। अँबियन्स तर खरंच भारी आहे, आणि त्यांची ती बैठक व्यवस्था आहे ना ती पण तुम्हाला पुरेल अशीच आहे। त्याचबरोबर आता त्यांच्या इथली जी टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो। त्यांच्या इथली टेस्ट आता आपण करून बघूया, आणि त्यांच्या इथल्या फूडला जी टेस्ट आहे ना त्याची क्वालिटी आणि क्वांटिटी ती कशी आहे आपण बघूया। तर मंडळी, पाटील वडेवाला यांच्यातल्या आपण आज स्पेशल डिश म्हणजे बऱ्यापैकी आणि व्हरायटी मध्ये असे सगळ्यात मागवून घेतल्या। त्यामध्ये आपण आहे ना स्पेशल मिसळ, त्याच्याबरोबर साधी मिसळ, त्याच्या साईडला भजी, भजीच्या साईडला वडापाव, वडापावच्या साईडला मस्त अशी मिरची भजी आणि पॅटीस, एवढं सगळं मागवून घेतलंय। आता त्याची जी टेस्ट आहे ना ती टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात आधी आपण सगळ्यात आधी जे आपण आहे ना त्याची ती मिसळ वगैरे आहे ना ते ट्राय करून घेऊ। त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो। मिसळ मध्ये बघायला गेलं तर सगळ्यात आधी आपल्याला मस्त अशी शेव वगैरे, साईडला पापड, पापडाच्या साईडला 2 असे पाव आहेत, बाजूला बर्फी, दही, कांदा आणि साईडला मस्त असा रस्सा भेटलाय आपल्याला। आता आपण ते टेस्ट करून बघूया। सगळ्यात आधी सुरुवात करताना सातारकर आणि कराडकरांचं प्रेम म्हणजे कटवाला जो रस्सा आहे ना, म्हणजे कटच म्हणतात त्याला, तो कट आता आपण त्या ह्याच्या शेव मध्ये मिक्स करून घेऊ। झणझणीत गरमागरम कट असा मिक्स केलाय आपण आता। ओहो, डिलिशियस। लिंबू, मस्त आपण कांदा टाकून घेऊ त्यावर। आता ही झणझणीत मिसळ टेस्टसाठी कसे ती पण मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात असं मस्त असं सातारकर टाइप मिश्रण करून घेऊ आपण
आणि आता टेस्ट सांगतो मी तुम्हाला. मस्त असा पाव आहे. साईडला मिसळ. लाजवाब. कट तर एकदम खतरनाक आहे. म्हणजे या डिशला स्पेशल मिसळ का असं म्हणतात ते मला आता समजलं. कारण की यामध्ये एवढी व्हरायटी आणि एवढं मस्त अशी टेस्ट आहे ना त्या डिशची. खरंच एक नंबर आहे. एकदम टॉप क्लास. आणि ही डिश आहे ना टेस्ट साठी खरंच एक नंबर आहे. साईडला लस्सी आहे. लस्सी पण आपण ट्राय करू. हो, डिलिशियस. मस्त अशी डिश आहे. आणि अशी डिश ट्राय करायला एखादा स्पॉट असा हुडकून काढावा लागतो. आणि हा स्पॉट आज आम्ही हुडकून काढलाय. आणि आपल्या निसरे फाट्यावर स्थित असलेल्या हे हॉटेल पाटील वडेवाला यांचे इथे भेटणारे जे फूड आहे ना ते टेस्ट साठी खरंच एक नंबर आहे असं आता मला टेस्ट केल्यानंतर तर वाटतंय. पण हो, यांच्या इथली आपण मिसळ तर ट्राय केली. आता साईडला ती मिरची भजी आहेत ना ती पण ट्राय करून बघूया त्याची टेस्ट कशी आहे. मिरची भजी. तुम्ही पण अशी मिरची भजी ट्राय केल्यात का? कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. नावात जशी मिरची तसा झणझणीत असा जाळण दूर संघच काढलाय ना. आणि टेस्ट जशी याची अशी झणझणीत आहे ना खरंच एक नंबर आहे. एक नंबर अशी टेस्ट वाटली मला. मिरची भजी तर खरंच एक नंबर वाटली. साईडला आता कांदा भजी आहेत. कांदा भजीची पण आपण टेस्ट बघूया. जास्त ऑइली नाही त्यामुळे भज्यांना जी टेस्ट आली ना तरच एक नंबर आहे. कांदा भजी पण एक नंबर आहे. गोल्डन जुगली दे वाटतं कांदा भजीची जी प्लेट आहे ना तिला एक नंबर. आता हे पॅटीस आहे ना पॅटीस मध्ये बघा सगळ्यात आधी आपल्याला आहे ना मस्त असं छोटस एक सॉसची पुडी. साईडला पॅटीस, मस्त कांदा, बाजूला मिरची असं एवढं सगळं भेटतंय. टेस्ट त्याची खरंच एक नंबर आहे. फूड पण एक नंबर आहे. आणि हो, एकदा या हॉटेलला व्हिजिट करा. यांचा पत्ता पण एकदम सोपा आहे. आपल्या निसरे फाट्यावर आला ना निसरे फाट्याच्या समोरच हॉटेल पाटील वडेवाला एकदम क्वालिटी असं हॉटेल आहे. एकदा या नक्की हॉटेलला व्हिजिट करा. त्यांच्यातलं फूड टेस्ट साठी कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. मंडळी भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. धन्यवाद.